नमस्कार मंडळी. तर ह्या सगळ्या महादेवाच्या पिंडी, हे छान छान धबधबे आणि निसर्गरम्य वातावरण बघून ना तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल की आम्ही आज कुठे आलो आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते कुठे आलो आहे. तर आम्ही सगळे मिळून ना अचानक आमचा काल रात्री प्लॅन झालेला की भीमाशंकरला जायचे. आणि मग म्हटलं चला श्रावण महिना आहे तर जाऊयात भीमाशंकरला. आम्ही लग्नानंतर कधी जोडीने गेलोच नव्हतो. लग्नाच्या आधी ते मी जाऊन आलेले होते आणि लग्नानंतर तेही त्यांच्या फ्रेंडसोबत गेलेले, पण आम्ही जोडीने नव्हतो गेलेलो. मग आलो आम्ही. तर बघा, भीमाशंकरला जे जे जाऊन आले त्यांना तर माहीतच असेल की जर प्रायव्हेट आपली स्वतःची गाडी असेल तर गाडी काय जाऊन देत नाही जास्त लांबपर्यंत. मग आमचं ना 3rd नंबर गेटलाच पार्किंग होती, तिथेच आम्ही गाडी पार्क केली आणि मग बसची वाट बघत होतो. तेवढ्यात बस आली. इतकं खुश झालो, म्हटलं चला एवढा चालायचा ताण वाचला आहे. आणि धुकंही खूप होतं, त्यामुळे धुक्यामध्ये रस्ता एवढा व्यवस्थित दिसत नव्हता. मग मस्त बसमध्ये बसलो. मग उतरल्यावर बघितलं की एवढी सगळी गर्दी आहे. आता ही गर्दी श्रावण महिना म्हटल्यावर असणारच, कारण भीमाशंकर हे ना 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. आपल्या महाराष्ट्रातलं सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे खूप प्रसिद्ध असं महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे इथे सगळे लोक येतातच. आणि इथे ना अशा प्रकारचे खूप वेगवेगळ्या कलरचे ना गुलाब ठेवलेले होते देवाला चढवण्यासाठी. आणि खूप छान छान होते. असं वाटत होतं की घ्यावे, पण गर्दी एवढी होती त्यामुळे जरा कळून चुकलं होतं की दर्शन होईल की नाही. तर आम्ही बघा 3-4 तास, जवळजवळ 4 तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो. पण शेवटी मुलं झोपले आमचे, त्यामुळे मग आम्ही वैतागलो आणि मुखदर्शनच घेतलं देवाचं. आणि येताना बघा ह्या बायकांना मस्त भाताची लावणी करत होती. आणि त्यानंतर मग रस्त्यातून जाताना हा धबधबा दिसला. मग थोडंसं एन्जॉय केलं धबधब्यामध्ये. आणि पुढे आम्ही निघालो ओझरला. तर खरं तर ना आम्ही आधी लेण्याद्रीला गेलो होतो, पण तिथला शूट नाही घेतला कारण मला इतकं डोकं दुखत होतं माझं. माझी इच्छाच नव्हती गाडीच्या खाली उतरायची. आणि खरं तर दर्शनही बंद झालं होतं लेट झाल्यामुळे. मग आम्ही ओझरला आलेलो. तर ओझरला ना खूप छान दर्शन झालं बरं का, निवांत दर्शन झालं एकदम. आणि ओझरला सुद्धा आम्ही जोडीने पहिल्यांदाच आलेलो होतो. तर बघा आता इथे एवढे सगळे मोदक म्हटल्यावर म्हटलं बाप्पाला जायचे दर्शनाला बाप्पाच्या, तर मोदक तर घ्यायलाच हवे ना. म्हणून मग मोदक बघत होतो नेमकं कोणते घ्यावे कोणते घ्यावे. आता ते दादा बोलत होते की सगळे टेस्ट करून बघा थोडे थोडे आणि मग घ्या. पण म्हटलं नको, एवढे सगळे टेस्ट करत बसण्यापेक्षा एवढी खूप त्याच्यामध्ये वेळ जाईल. म्हणून मग फौजीनं म्हटलं की बघा तुम्हाला कोणते आवडत आहे ते घ्या. तर मग मोदक घेतले. आणि इथे पण लाईन होती बरं का. पण इथे काय झालं की आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा उगाच थोडीशी लाईन होती, पण आम्ही जेव्हा लाईनला लागलो त्यानंतर मागे खूप सारी लाईन लागली. म्हटलं चला इथे तरी लकी ठरलो, इथे दर्शन होणार आहे आपलं छान. आणि आणि हे ओझर पण ना गणपतीचे जे अष्टविनायक आहेत, म्हणजे 8 जे गणपती आहेत अष्टविनायकमध्ये, तर त्यापैकी एक हे ओझर आहे. आणि लेण्याद्री पण अष्टविनायकमध्येच आहे. तर ओझरचा विघ्नेश्वर असं ह्या बाप्पाचं नाव आहे. आणि मस्तपैकी छान दर्शन झाले, एकदम मस्त वाटलं दर्शन घेऊन. आणि म्हटलं चला आता थोडीफार शॉपिंग करूयात. तर चला आम्ही शॉपिंग करतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.